लिहिले आमचे दोनच मिनिटं साळुंके साहेब रहाटे आले हे आता बोलू नका. रोल चेक सुरू. सांग ना, बोलू नका म्हणून सांग ना. मागे सर्वांना जय महाराष्ट्र. रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज घेण्याची अंतिम मुदत होती आणि त्यामुळे आता 2 डिसेंबरच्या निवडणुकीच्या मतदानासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सौभाग्यवती शिवानी राजेश सावंत उर्फ शिवानी मिहिर माने ह्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अंतिम आहेत. त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार, बहुजन समाज पक्षाचा एक उमेदवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे 4 उमेदवार, इंडियन नॅशनल काँग्रेसचा 1 उमेदवार आणि प्रभाग क्रमांक 12 मधील सौ मैथिली देवेंद्र मयेकर या अपक्ष उमेदवार यांना आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे 1+32 अशा प्रकारे हे पॅनेल आमचा आज प्रचाराला लागलेला आहे. तसं पाहिलं तर गेल्या 2 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबरच्या 9 दिवसांच्या माझ्या पदयात्रेमध्ये या सगळ्या निवडणूक प्रचाराची एका अर्थानं सुरुवात झालेली आहे. ज्या वेळेला माझ्या पदयात्रेची सुरुवात झाली तेव्हा निवडणूक घोषित झालेली नव्हती, परंतु दुसऱ्याच दिवशी निवडणूक घोषित झाली आणि त्यामुळे प्रचारामध्ये उत्तम आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आमचे सहकारी किंवा सहयोगी जे उमेदवार आहेत यांना या सगळ्या माझ्या पदयात्रेच्या जागरणाचा एक चांगल्या प्रकारचा फायदा मिळताना मला आमचे सर्व उमेदवार सांगतायत. या ठिकाणी माझ्याकडे यादी आहे अंतिम काल दिलेली. त्याच्यामध्ये नगराध्यक्षासाठी थेट जे उमेदवार एकूण 6 आहेत त्याच्यामध्ये 5व्या क्रमांकाला सौ शिवानी राजेश सावंत, पूर्वाश्रमीच्या लग्नानंतरच्या सौ शिवानी मिहिर माने ह्या उमेदवार आहेत. त्याचबरोबर आमचे जे 32 उमेदवार आहेत त्यांची या ठिकाणी मी नावं जाहीर करतोय. प्रभाग क्रमांक 1 त्याच्यामध्ये अ आहे, त्याच्यामध्ये सौ सांची प्रशांत पवार या बहुजन समाज पक्षाच्या हत्ती चिन्हावरती आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या उमेदवार आहेत. आणि त्यांच्याबरोबर आमचे ज्येष्ठ सहकारी माजी नगरसेवक आणि रत्नागिरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शहराचे आमचे उपाध्यक्ष सलील डाफळे हे त्या मतदार यादीवर 3 क्रमांकाचे उमेदवार आहेत. प्रभाग 2 मध्ये अ ही जागा सर्वसाधारण स्त्री आहे. त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सौ श्वेता प्रशांत सुर्वे, जरा थोडं असा हात केला चालेल, या ठिकाणी हजर आहेत. त्यांचं 3 क्रमांकावर त्यांचं नाव आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्वसाधारण स्त्री आणि प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्वसाधारण जी जागा आहे त्या ठिकाणी संकेत सुरेश कदम हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे आमचे उमेदवार आहेत. त्यांची निशाणी आहे तुतारी फुंकणारा मनुष्य. त्याचं प्रभाग क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी अ जागा जी आहे 3 मधली ती ॲडव्होकेट सना सनीप गवाणकर या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसच्या तुतारी निशाणीवरती आहेत. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 3 सर्वसाधारण ब आहे. त्या ठिकाणी 4 क्रमांकावर आमचे युवा सेनेचे जिल्हा युवाधिकारी प्रसाद सुरेश सावंत हे आमचे 3 नंबरचे उमेदवार आहेत. 4 नंबर प्रभाग जो आहे त्याच्यामध्ये अ मध्ये आमच्या उमेदवार आहेत
3 क्रमांकावर श्रीमती फौजिया तन्वीर मुजावर या ठिकाणी मागच्या वेळेला सुद्धा त्या आमच्या पक्षाकडून उभ्या होत्या। तर 4ब मध्ये आमचे उमेदवार आहेत जायंट किलर केतन उमेश शेटे, माजी नगराध्यक्ष उमेश शेटे रत्नागिरीचे, जरा त्यांना इथं घ्या, यांचा मुलगा त्या ठिकाणी आहे केतन शेटे, यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला। या अध्यक्ष या, निलेश भोसले राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष या ठिकाणी आले, त्यांचं मी स्वागत करतो। प्रभाग क्रमांक 5 मध्ये अ मध्ये आहेत आमचे, या नमस्कार, प्रवीण पंढरीनाथ नांदगावकर, हे ज्येष्ठ शिवसैनिक, अनेक वर्ष काम करणारे सर्वसामान्य कार्यकर्ता, प्रवीण उर्फ बंड्या नांदगावकर, बंड्या हात करा, हा आमचा उमेदवार आहे। त्याचबरोबर 5ब मध्ये सर्वसाधारण स्त्री आहे, या ठिकाणी आमचे शहर प्रमुख जे आहेत प्रशांत साळुंखे यांच्या सौभाग्यवती प्रतिमा प्रशांत साळुंखे ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावरती उभ्या आहेत। प्रभाग क्रमांक 6 मध्ये आर्या प्रफुल्ल आडविलकर ह्या मशाल चिन्हावरती उभ्या आहेत। प्रभाग क्रमांक 6ब मध्ये कोळेकर उन्नती उमेश ह्या ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, कैलासवासी उमेश कोळेकर हे आमचे शिवसैनिक होते, त्यांच्या त्या पत्नी आहेत। प्रभाग क्रमांक 7 मध्ये अ मध्ये पंकज मारुती पुसाळकर, पंकज आलाय, हा आमचा 2 नंबर क्रमांकावर त्याचं यादीमध्ये पोलिंग ह्याच्यावर नाव आहे, म्हणजे EVM वरती। आणि प्रभाग क्रमांक 7 मध्ये महिला सर्वसाधारण आहे, 1 नंबरला नाव आहे पूजा नंदकुमार जाधव, आलेत का? त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 8 याच्यामध्ये 8 मध्ये फरजाना शकील दाऊद ह्या 2 नंबरवर आहेत, त्यांची निशाणी आहे इंडियन नॅशनल काँग्रेस हात, या त्या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीतल्या उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 8ब मध्ये 1 नंबरला आमचे उमेदवार आहेत साजिद खान अकबर खान पावसकर, यांच्या मिसेस मागच्या वेळेला नगरसेविका होत्या। प्रभाग क्रमांक 9 या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीचं अ जी जागा आहे त्याच्यामध्ये अक्षय संगम कांबळे हा आमचा उमेदवार आहे। पोलीस बॉईज म्हणजे त्याचे वडील हे माजी पोलीस कर्मचारी आहेत आणि एक सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा व्यावसायिक म्हणून त्याने आपलं काय 1 स्टेप काय व्यवसाय लेवल अप नावाचा त्याचा एक व्यवसाय आहे, रेडीमेड गारमेंटचं त्याचं दुकान आहे। आत्मनिर्भर माणसानं कसं व्हावं याचा अक्षय आमचा एक आदर्श आहे। त्याचबरोबर 9 मधली महिला सर्वसाधारण स्त्री जी जागा आहे त्या 5 नंबर क्रमांकाला आमच्या भगिनी नाजनीन युसुफ हकीम या आहेत, या पूर्वी नगरसेविका आणि उपनगराध्यक्ष पण होते ना, नाही नगरसेविका होत्या 2006 ते 11 त्यांची निशाणी आहे मशाल। प्रभाग क्रमांक 10 मध्ये अ मध्ये आमच्या उमेदवार आहेत मशाल चिन्हावरच्या श्वेता योगेश कोरगावकर, श्वेता येते। त्याचबरोबर 10ब मध्ये आमचे उमेदवार आहेत ज्येष्ठ शिवसैनिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजाराम दत्ताराम रहाटे आहेत, त्यांची निशाणी मशाल आहे। प्रभाग क्रमांक 11 यामध्ये अ मध्ये आमचे उमेदवार आहेत संदेश सुभाष भिसे, त्यांची निशाणी आहे मशाल। प्रभाग क्रमांक अ ब मध्ये महिला सर्व स्त्री आहे, त्या उमेदवार आहेत अभिज्ञा अमेय इंगवले, आल्या येत आहेत, अभिज्ञा इंगवले येत आहेत। थोडी सगळी मंडळी प्रचारात होती त्यामुळे थोडी धावपळ त्यांची झालेली आहे। प्रभाग क्रमांक 12 त्याच्यामध्ये महिला सर्वसाधारण स्त्री जी OBC महिला वर्ग स्त्री असं एक आरक्षण आहे, त्या सौभाग्यवती मैथिली देवेंद्र मयेकर ह्या अपक्ष आहेत। त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेचा उमेदवारी अर्ज आमचा भरला होता, परंतु स्थानिक मंडळीने आम्हाला सांगितलं, कारण ह्या जे देवेंद्र मयेकर यांचे बंधू महेंद्र मयेकर हे माजी नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे होते आणि त्यांच्या ह्या वहिनी आहेत, त्यांच्या आणि ग्रामस्थांच्या तिथल्या वॉर्डमधल्या सगळ्यांनी आम्हाला विनंती केली की मैथिलीताई अपक्ष उभ्या आहेत तर त्यांना आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा, आणि त्यामुळे आम्ही काल आमचा उमेदवारी अर्ज मागं घेऊन त्यांना पाठिंबा दिला। त्यांची निशाणी ठरायची आहे, ती मिळेल त्यांना। प्रभाग क्रमांक याच 12ब मध्ये सर्वसाधारण जागा आहे, त्या ठिकाणी आमचा युवा नेता आहे रोहित दिवाकर मयेकर, रोहित हातवरकर, त्यांची निशाणी आहे मशाल। प्रभाग क्रमांक 13 मध्ये
सर्वसाधारण जी स्त्री आहे अ मध्ये, त्या ठिकाणी आमच्या उमेदवार आहेत उज्ज्वला उमेश शेटे, या पूर्वाश्रमीच्या त्या ठिकाणी नगरसेविका होत्या. त्या आता शरदचंद्र पवार काँग्रेसच्या उमेदवार त्या ठिकाणी, त्यांची निशाणी आहे तुतारी फुंकणारा मनुष्य. त्या पण आता थोड्या वेळात येत आहेत. प्रभाग क्रमांक 13 सर्वसाधारण जागा आहे, त्या ठिकाणी मशाल चिन्हावरती आमचे युवा नेते आहेत सुफियान अलीमिया जयगडकर. आलाय सुफियान? कोणीतरी फोन करा, सुफियानला फोन करा. प्रभाग क्रमांक 14 त्याच्यामध्ये अ मध्ये मागासवर्गीय ओबीसी महिला आहेत, त्या 5 ना की 6 वेळा आल्या. रशिदा भाभी 3 वेळा, रशिदा भाभी 3 वेळेला नगरसेविका निवडून आल्यात. परत जनतेचा आग्रह असल्यामुळं आमच्या त्या ज्येष्ठ सहकारी आहेत सौ रशिदा दिलावर गोदड, या आपल्या उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 14 अ मध्ये. येस, सुफियान आलेले आहेत 13 मधला. 1 मधले आमचे सलील ढापळे आलेले आहेत. इकडे या सुफियान, सलील इकडे या. प्रभाग क्रमांक 14 ब मध्ये आमचे मित्र आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे शहर अध्यक्ष माझ्या शेजारी बसलेले श्री निलेश नंदकिशोर भोसले, हे आमचे तुतारी निशाणीवरती महाविकास आघाडीचे आमचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 15 अ मध्ये या ठिकाणी माजी नगरसेविका शिवसेनेच्या कार्यकर्त्या सौभाग्यवती राजश्री बिपिन शिवलकर, या 15 मधल्या ओबीसी स्त्री या वर्गातून आहेत. आली राजश्री? राजश्री येते प्रचारात आहे. प्रभाग क्रमांक 15 ब मध्ये त्या ठिकाणी अमित वसंत विलणकर, 4 क्रमांकावर त्यांचं नाव आहे. ते भारतीय जनता पार्टीचे शहर ओबीसीचे नुकतेच अध्यक्ष होते. त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यांना आम्ही उमेदवारी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल चिन्हाची दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 16 अ सर्वसाधारण स्त्री, त्या ठिकाणी सालिया वहाब वस्ता. सालिया आली? तुम्ही उमेदवार आहेत ना, सालियाला बोलवा ना, फोन करा ना. सालिया वहाब वस्ता ह्या आपल्या उमेदवार आहेत, त्यांची निशाणी आहे मशाल. त्याचा प्रभाग क्रमांक 16 ब मध्ये सर्वसाधारण जागा आहे, त्या ठिकाणी आमचे उमेदवार नजीर अब्दुल लतीफ मुल्ला, त्यांची निशाणी मशाल आहे. बरोबर ना? अजिब हातवर आपलं हे केलं ना, केलं ना. यस, त्याप्रमाणे याप्रमाणे आमचे 32 उमेदवार, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 25 उमेदवार, बहुजन समाज पक्षाचा 1 उमेदवार 26, अपक्ष 1 उमेदवार 27, काँग्रेस आयचा 1 उमेदवार 28 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे भोसलेंसह 4 असे 32 आणि शिवानी मिहिर माने या मशाल चिन्ह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे 33 उमेदवार आम्ही घेऊन चाललेलो आहोत. मला आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रत्नागिरी शहरातल्या मतदार बंधू भगिनींना हे सांगायचं आहे की या ठिकाणी हे सगळे आमचे उमेदवार आहेत. आमचे कार्यकर्ते आता दुसऱ्या राऊंडमध्ये जनतेपर्यंत जात आहेत. रविवारी उद्या आमचा दुसरा राऊंड पूर्ण होईल आणि पुढच्या आठवड्यात आमचा तिसरा राऊंड होईल, की जेणेकरून मतदारांमध्ये जनजागृती करून आम्ही एक रत्नागिरीच्या विकासाचं व्हिजन घेऊन आम्ही एक रोड मॅप केला आहे. मंगळवारी आमचा जाहीरनामा प्रसिद्ध होईल आणि चांगल्या प्रकारे आम्हाला नेमकं काय करायचं आहे रत्नागिरीच्या विकासाचं व्हिजन, ते ठिकाणी त्याचं प्रतिबिंब आम्हाला दाखवायचं आहे. अशा पद्धतीनं हा सगळा विषय आपल्यासमोर मांडायचा होता. मला वाटतं अभिज्ञा इंगवले वार्ड नंबर 11 मध्ये आमच्या आल्या. तर अशी वस्तुस्थिती ही आपल्याला सांगण्याकरता जनतेला, मतदारांना हे माहिती व्हावं, पत्रकार बंधूंना, मीडियाना हे माहिती व्हावं, यासाठी आर्या आमची ती ह्या आल्यात ना 11 नंबरच्या कोरगाव, श्वेता कोरगावकर आल्यात, अभिज्ञाताई इंगवले आल्यात. तर हे आपल्याला सांगायचं होतं. जर आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारायला काही हरकत नाही.
मी पण तो व्हिडिओ पाहिला. मी आज रमेश कीर साहेबांना या संदर्भात भेटणार आहे. कसं आहे, ते प्रांतिकचे पक्षाचे सरचिटणीस आहेत, त्यामुळं काही त्यांचं सुद्धा वक्तव्य मी ऐकलं की 3 जागा जाहीर झाल्या होत्या महाविकास आघाडीमध्ये त्यांना, आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसला 5 जागा जाहीर झाल्या होत्या. परंतु अंतिम काल उमेदवारी अर्ज घेण्याच्या दिवशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसच्या 5 जागांपैकी 4 जागांवरती काही आमचा उमेदवार नाही. 16 नंबर प्रभागामध्ये 5वी जी जागा त्यांची जी आहे त्यांच्या ठिकाणी आमचे नजीरभाई मुल्ला उभे आहेत. त्याबद्दल थोडा एक आक्षेप होता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचा. त्या संदर्भात मी सुप्रियाताई सुळे यांच्याशी बोललो. त्यांना त्यातली वस्तुस्थिती समजून सांगितली की नेमकं काय आहे ते, आणि त्यामुळं त्यांना मी तो सगळा ग्राउंड जो काय रिपोर्ट आहे तो त्यांचा दिला आहे. त्या म्हणाल्या ठीक आहे. त्यामुळे मी त्यांच्या कानावर घातलं. आता इंडियन नॅशनल काँग्रेसचे जे 3 उमेदवार होते त्याच्यामध्ये 8 नंबर प्रभागामध्ये फरजाना दाऊद ह्या उमेदवार आहेत, आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून तिथे आमचा प्रचार सुरू आहे. त्या 3 जागांपैकी ही एक जागा फरजाना दाऊद. 2 जागा ज्या आहेत ज्याच्यामध्ये थोडीशी मतभिन्नता आहे, त्याच्यामधली प्रभाग क्रमांक 13 मध्ये उमेदवार आहे इरफान होडेकर. यांनीही हात चिन्हावरती त्या ठिकाणी फॉर्म भरले, आणि तिथं आमचा सुफियान जयगडकर आहे, त्यांनाही भरलाय. आणि प्रभाग क्रमांक 16 मध्ये श्रीमती कादरी म्हणून आहे, त्या ठिकाणी आमच्या सालिया वाह वस्ता यांनी मशाल चिन्हावरती घेतलंय, आणि कादरी मॅडम जे आहेत त्यांची निशाणी आहे हात. त्यामुळे टोटल आपल्या ज्या 33 जागा आहेत तिथे नगराध्यक्ष पदामध्ये असे काही कुठे 2 उमेदवार नाही आहेत. जे 32 जागा आहेत त्याच्यापैकी 29 जागांमध्ये पण काही कुठे अडचण नाही आहे, त्या ठिकाणी उमेदवार व्यवस्थित आहेत. आता 30वी जागा जी आहे ती ह्या ठिकाणी 16 नंबर वॉर्डमधली आहे, आणि 31-32 जागा ह्या काँग्रेसच्या वाट्याला ज्या आल्या त्याच्यामध्ये सौ कादरी आणि तो इरफान. मला असं वाटतं थोडंसं हा विषय आमच्या वाटाघाटीमध्ये चालू होता. मीही कीर साहेब म्हणतात ते बरोबर आहे. 3 जागा त्यांना मान्य केल्या होत्या. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसला 6 जागा आम्ही मान्य केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात काही आम्हाला आक्षेप कुठला घ्यायचा नाही आहे. परंतु नेमकं आता ही जी निवडणूक आहे ना, ही नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडायची निवडणूक नाही आहे. जवळजवळ मागच्या वेळेलाही झाली होती 2016ला थेट नगराध्यक्ष निवडणूक, परत ते बदललं, परत आलं. आणि 1975 साली कैलासवासी डॉक्टर जयशंकर केळकर होते, ते थेट निवडून आले होते, आणि मग एकदम 16 सालामध्ये आलं, आणि आज आता आपण 25 सालामध्ये आहोत. त्यामुळं कसं होतं, नगरसेवकातून नगरात जेव्हा उमेदवार निवडायचा असतो त्यावेळेला एखाद्या नगरसेवकाची जी आपण तडजोड करतो जागेची, त्याचा चांगला वाईट परिणाम हा नगराध्यक्षाच्या उमेदवारीवर ठरत नसतो. पण नेमकं इथे आता असं झालंय, थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक असल्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा थेट उमेदवार आमची शिवानी या ठिकाणी आहे, आणि त्यामुळे खाली जेव्हा वॉर्डमधले 2 नगरसेवक जे असतात तर नेमकी अडचण आमची ह्या 16 नंबर वॉर्डमध्ये असं आलंय थोडंसं. त्यावेळेला ह्याच्यावर चर्चा आम्ही घेतली होती की एक काँग्रेसला आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसला जो उमेदवार दिला, तर त्या वॉर्डमधले जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते त्यांचं असं म्हणणं की साहेब आपण अडचणीत येऊ, कारण वरचं थेट नगराध्यक्ष पदाचं मशाल चिन्हाला आपल्या महाविकासातले लोक तर मत मागतील, पण तिथले जे असलेले शिवसैनिक आहेत, कारण त्याला बॅक रेफरन्स होता लोकसभेचा आणि विधानसभेचा. त्या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं राज्याचे उद्योग मंत्री सुद्धा त्यावेळेला उमेदवार असताना सुद्धा जनतेनं महाविकास आघाडी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व मानून त्या ठिकाणी मशाल चिन्हावर मतदान केलं होतं. आणि त्यामुळं तो जो एक बेंचमार्क होता मतदानाचा 16 नंबर वॉर्डमधला गेल्या विधानसभेचा, त्याच्यावर जरा चर्चा सुरू झाली. मी रमेश रावांना सुद्धा असं म्हटलं होतं आणि मिलिंद कीर साहेबांना की मी जातो, मी कार्यकर्त्यांशी बोलतो, साळवीताई यांना त्यांना घ्या, आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो की बाबा रे आपल्याला महाविकास आघाडीमध्ये राहायचं आहे. मला उद्धवजींनी सांगितलेलं आहे आणि मीही मान्य केलं की आम्हाला महाविकास आघाडीमधूनच निवडणूक लढवायची आहे ही, कारण महाराष्ट्रामध्ये किंवा राज्यामध्ये जी काय महायुती आहे त्याच्या विरोधात एकत्रित लढणं हे आवश्यक आहे.
तर त्यामुळे ही 16 नंबरची स्थिती अशी होती की तिथं 2 जागा ज्या खालच्या आहेत त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना काही लोकल स्टँडी राहत नाही. आणि सेम केस वॉर्ड नंबर 13 मध्ये सुफियान जयगडकर जो आमचा आहे त्या ठिकाणी इरफान भाई म्हणून आहेत. विधानसभेला हे इरफान भाईनी उमेदवारी अर्ज माझ्या विरोधात भरला होता. मग आमची चर्चा आली, आम्ही त्यांना समजून घेतलं की आपली महाविकासमुळे इरफान भाईनी विधानसभेची उमेदवारी मागे घेतली. तर इरफान भाईने मी म्हटलं तर तुम्ही विधानसभेचे उमेदवार असल्यामुळं ते छोट्या नगरपालिकेच्या निवडणूक लढवणं काही बरोबर नाही. आपण कुठं नाही कुठेतरी स्वीकृत वगैरे काय पद्धत जर आम्ही चांगल्या प्रकारे महाविकास आघाडी झाली तर माझं असं एक थोडंसं मला वाटतंय की आम्ही 32 नगरसेवक महाविकास आघाडीचे आणि 33वी शिवानी नगराध्यक्ष सुद्धा निवडून आली तर हा थोडासा जो डिस्प्यूट आहे 2 जागांचा काँग्रेससाठीचा आणि 1 जागेचा राष्ट्रवादीचा हा सुटेल. त्या ठिकाणी येस आलिया त्या ठिकाणी हा विषय सुटेल असं आहे. आणि नाहीतर काय झालं असतं जर आम्ही जर वॉर्ड नंबर 16 मधून आणि वॉर्ड नंबर 13 मधून मशालीचे जर उमेदवार मागे घेतले असते तर मग त्या ठिकाणी अडचण अशी होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्त्यांची पक्षाच्या कार्यकर्त्यांची की तिथं काम करायला शिवानीचं आमच्याकडे कार्यकर्तेच राहिले नसते. ते जर रागावले असते रुसले असते तर म्हणजे जसं दहीहंडीमध्ये आपण मनोरा उभा करतो गोविंदा पथक असतं आणि एखादा जरी त्यातला कार्यकर्ता निखळला तरी तो गोविंदा थोडासा कोसळतो. तर तसं ह्या ठिकाणी हे पिरॅमिड आहे. 1 नगराध्यक्षाचा उमेदवार आणि खाली 32 उमेदवार आणि त्यामुळं माझी थोडीशी अडचण झाली. मी आज सुद्धा रमेश चव्हाणांना भेटणार आहे. खरं तर हर्षवजी सकपाल साहेबांची आमचं बोलणं झालंय, सुप्रियाताईंची आमचं बोलणं झालंय. त्यांना मी असं म्हटलं की आम्हाला महाविकास आघाडीहून लढायचं आहे. बारकेशेठ बने साहेबांचं माझं बोलणं झालं आणि त्यामुळं त्यांच्या कानावर मी ही वस्तुस्थिती रत्नागिरी घातलेली आहे. तर त्यांनी म्हटलं ठीक आहे आम्ही पण आमच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करू. कारण रमेशरावांची सुद्धा अडचण होती की त्यांना 3च जागा मिळाल्या किंवा राष्ट्रवादीला 6 जागा मिळाल्या. तर कुठलाही पक्ष हायकमांडच्या मार्गदर्शनाखाली घालत चालतो. जसं आता उद्धवजी आमचे नेते आहेत, आदिसाहेब नेते आहेत, विनायक राऊत साहेब आमचे नेते आहेत. या भाभी या 4 नंबरच्या आमच्या फौजिया जमादार ना मुजावर मी जमादारच म्हणतो तन्वीर फौजिया या ठिकाणी आल्या. त्यामुळे थोडक्यात असं आहे की फार काही अशा बातम्या वगैरे करण्याचं काही कारण नाही. 32 जागांपैकी 29 जागांमध्ये बरोबर ना कुठेही काही डिस्प्यूट नाहीये. 3 जागांमधला डिस्प्यूट फक्त 2 वॉर्डालाच आहे, तो पूर्ण काही शहरातला नाही. आणि ते 2 वॉर्ड सुद्धा कुठले आहेत, एक मिरकवड्यातला वॉर्ड आहे, एक राजीवड्यातला वॉर्ड आहे. आणि त्या ठिकाणी गेल्या 2 निवडणुकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ह्याला मशाल चिन्हाला जास्त ॲडव्हान्टेज मिळालाय. नो डाऊट तुतारी पक्षाचे शरदचंद्र पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आमचं काम केलंय. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या हात चिन्ह असलेल्या सुद्धा कार्यकर्त्यांनी आमचं केलंय. पण जेव्हा त्या वॉर्डचा जेव्हा अंडर करंट आपण घेतो किंवा ज्याला आपण कन्सेन्सस घेतो तिथला जेव्हा जनमत जेव्हा घेतो त्या वॉर्डमधलं कार्यकर्त्यांच्या बेसचं, कारण आम्ही जी संघटना आता जी बांधलेली त्याच्यामध्ये आहे की आपण 50 प्रमुख केलेले आहेत, आम्ही त्या ठिकाणी बूथ प्रमुख केले आहेत, पोलिंग एजंट आहेत, गट प्रमुख आहेत. आदरणीय उद्धवजींनी आम्हाला ही सगळी संघटनेची रचना करायला सांगितली. त्यामुळं अनेक ठिकाणी थोडी कधी कधी अशी निवडणूक म्हणजे चला चला असं वाटतं. आता ही निवडणूक ही सिरियस आहे. 24/7 जे कार्यकर्ते जनतेशी संपर्कात आहेत. मग अनेक आंदोलन असतील, आम्ही स्मार्ट मीटरचं आंदोलन केलं, त्याच्यामुळे खूप लोक त्रस्त होती. रत्नागिरीच्या रस्त्याचे खड्डे जे काय पडले त्याच्यावर लोक त्रस्त होती. अनेक असे विषय आहेत त्याच्यामध्ये आणि त्यामुळे सातत्यानं या हे आमचे प्रभाग क्रमांक 7चे उमेदवार पंकज पुसाळकर हे आलेले आहेत. तर त्यामुळं हा जो काही विषय आहे थोडासा ते पेल्यातलं वादळ आहे. पण ॲज अगेन्स्ट कधी कधी मला असं वाटतं की मी ही यादी जेव्हा पाहिली थोडंसं एक मला ब्रीफ करावंसं वाटतं, मग तुम्ही प्रश्न विचारा. राज्यामध्ये किशोरजी राज्यामध्ये सध्या 2 ट्रेंड आहेत. एक महायुती भाजपच्या नेतृत्वाखाली त्यांच्याबरोबर शिंदे साहेबांचा पक्ष, त्यांच्यावर अजितदादांचा घड्याळ चिन्हाचा पक्ष आणि इकडे महाविकास आघाडी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, त्यांच्याबरोबर इंडियन नॅशनल काँग्रेस पक्ष आणि शरदचंद्र पवार काँग्रेस यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. म्हणजे एका बाजूला महायुतीने, इकडे महाविकास आघाडी. आम्ही महाविकास आघाडीत आहोत, त्याच्याबद्दलचं कालचं आलं, सगळ्या मीडियामध्ये आलंय. पण मला कोण महायुतीतलं कोण विचारत नाही. त्याच्याकरता काय पत्रकार परिषद व्हायला हवीच असते असं आहे की काय? कारण महायुतीमध्ये एक भारतीय जनता पार्टी पक्ष आहे, जर माझं पुरवून दे, मी तुम्हाला विचारतोय. दुसरा पक्ष आहे अजितदादांचा आणि तिसरा पक्ष आहे शिंदे सेनेचा, की ज्याचे आपले पालकमंत्री नेते आहेत, उद्योगमंत्री. आता त्यांची संख्या किती झाली? 32च जागा आहेत आणि 33 नगराध्यक्ष. जरा मला तुम्ही सांगितलं तर बरं होईल, की मला अज्ञान आहे थोडं या विषयात, की एका बाजूला जी महायुती आहे, कोणी इकडं सांगितलं तरी चालेल बेरीज करून, की महायुती राज्यामध्ये आहे, केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी आहे आणि इथे तर देवेंद्रजी आमचे मुख्यमंत्रीच आहेत. आमचे रवींद्र चव्हाण साहेब माझे मित्र, हे आपले भारतीय जनता पार्टीचे प्रांतिकचे आमचे अध्यक्ष आहेत. त्यांचे स्वीय सहाय्यक अनिकेतजी पटवर्धन आहेत, ते रत्नागिरीचे भूमिपुत्र आहेत, ते राज्याचा कारभार चालवत आहेत सध्या. आणि त्यामुळे मला हे जर कोणी सांगितलं तर बरं होईल, की कारण तुम्ही मला प्रश्न विचारला काल, रमेश कीर साहेब म्हणाले आणि आघाडी फुटली आमची, काय महाविकास आघाडी. तर महायुतीचं जरा काय झालंय रत्नागिरीमध्ये, कारण माझे पत्रकार परिषद करून घेऊन कोणी जाहीर केलेलं नाही की आमच्यावर अन्याय झालाय. अच्छा. कारण रमेश किरांनी जेव्हा शेवटच्या क्षणाला तुमचा प्रचार शिगेला पोहोचलाय आणि अचानक त्यांनी जाहीर केलं की आम्ही महायुतीतनं बाहेर पडलो, महाविकास आघाडीतनं बाहेर पडलो, त्यांनी स्टंट केला की काय त्याच्यामागे कारण? त्यांना विचारा. ते माझा आता प्रश्न असा होता, जे वेळ मग तुझा प्रश्न पुरा करू, की महायुतीमध्ये एक आहे धनुष्यबाण, ते 26, कमळ 4 की 6, 26 30 झाले, घड्याळ 10, म्हणजे किती उमेदवार झाले? 40. ऐका, एक धनुष्यबाणाचा नगराचा उमेदवार 41 आणि एक आमच्या बशीरभाईची म्हणजे आमची वहिनी ही 42. आता 33 जागा आणि 42 उमेदवार महायुतीचे आहे की नाही? मॅजिक. कोण पडले बाहेर? अरे राज्यात आता महायुती आहे असं नाही हो. नाही 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 बघ, कोण? अनिकेत पटवर्धन? नाही नाही, अनिकेतला विचारा. अनिकेत दीपक आता प्रभावी आहेत, काय ते प्रभारी आहेत. राजेश सावंतांना त्यांची मुलगी अध्यक्षपदासाठी इकडनं उमेदवारी म्हणून नैतिकता म्हणून राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं. या राजेशताई शिवलकर आल्यात, ह्या आमच्या बसपच्या सांची आल्यात, अमित विलणकर आलेत, आणखीन कोण उमेदवार आहे? हा, तर माझा मुद्दा एवढाच होता, थोडासा काय फार डिबेटचा विषय नाही आहे, हा एक जनजागृतीचा आहे. कारण काल सुद्धा रमेश कीर साहेबांनी छान पोलाइटली त्यांनी विषय सगळा सांगितला. ते जंटलमन आहेत, ते चांगले आहेत, मॅच्युअर्ड राजकारणी आहेत. त्यांनी असं काय वेगळं काय सांगितलं ना, त्यांनी सांगितलं बरोबर आहे आणि मी त्यांना शब्द दिला होता परफेक्ट. पण कधी कधी ग्राउंड रिएलिटी बघून लार्जर इंटरेस्ट ऑफ द व्हिक्टरी रत्नागिरीचा लोक, कारण रत्नागिरीचा बदल पाहिजे लोकांना. कारण मला लोकांचे लगेच फोन आले, साहेब असं काय करताय महाविकास आघाडी, तुम्ही का डिस्टर्ब करताय? तर म्हणलं मी उद्या पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती सांगेन आणि त्या वस्तुस्थितीला जर कोण म्हणत असेल की ही महाविकास आघाडी नाही तर एक वेळ ठीक होतं. पण आपला मुद्दा आला होता 42 कॅन्डिडेट. हो सांगितलं ते नाही ते आपलं चाललंय 42 उमेदवार, जागा 33 की 43 उमेदवार. हा, तर असा माझा मुद्दा होता. असं नाही चालत, कारण मी भारतीय जनता पार्टीमध्ये 40 वर्षे काढली. मी राष्ट्रीय स्वयंसेवकाचा स्वयंसेवक आजही आहे. उद्धवजीने म्हटलंय काही प्रॉब्लेम नाही, तू स्वयंसेवक असायला आमचं हरकत नाही, फक्त आता तू भाजप सोडून आमच्या पक्षात आलायस तर आता आमचा पक्ष कर. त्याप्रमाणे मला उपनेता केलाय. तर मी जो काही भाजप पाहिलाय, मला जे संघ परिवारातले संस्कार घडले त्याच्यात एकलाच अनुवर्तित वरती आता मोदी साहेब, अमित शहा, एनडीए सरकार चालवतात भाजपचं. राज्यामध्ये देवेंद्रजी रवींद्र चव्हाण चालवतात, तिथे महायुती आहे. त्यामुळे असं लोकांना फसवून सोयीस्कररित्या ते आता तिकडं आहे इकडं नाही, म्हणजे फायद्याला सगळे निधी आणायला ते आहे. आणि ह्याचा अर्थ कदाचित असं तर नाही ना महाविकास आघाडीला मताचं विभाजन करावं म्हणून काही घड्याळ आली अचानक. आणि जर युती समजा त्यांची नाही असं म्हटलं तर 32 एक 33 जागा लढवल्या पाहिजेत.
हे काय चाललंय? कॅन्डिडेट बघा कुठं कुठं का घड्याळ आलंय ते. त्याच्यामध्ये बाळासाहेब मूळ मुद्दा असा होता हा की बच्चूभाईंनी सांगितलं हम्म की आम्हाला नगराध्यक्षपद द्यायचं ठरलं होतं. त्याच्यातून हे आणि तो पक्ष एका रात्रीत बदलला, महायुती तुटली, हे झालं. पण मूळ मुद्दा तुमच्याशी त्यांनी चर्चा करून मागणी केली होती. कुठली? रत्नागिरी नगराध्यक्ष त्यांच्याकडे, नाही नाही विधानसभा तुमच्याकडे. ऐका आता खरं कळलं पाहिजे जनतेला. कधी कधी काय असतं माहितीये का, परसेप्शनवर चर्चा चालतात. दॅट इज नॉट चर्चा. चर्चा ही कोणावर झाली पाहिजे? एकतर राष्ट्रीय पक्ष किंवा राज्याचे पक्ष त्यांच्या नेत्यांशी. उद्धवजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं, हर्षवर्धनजी सकपाळ साहेब काँग्रेसच्या वतीनं, आणि मोठी पवारसाहेब असतात. पण सुप्रियाताई सुळे आणि आमचे शशिकांत शिंदे. मी आता 1 वर्ष होऊन गेलं, मी विधानसभेचा कॅन्डिडेट होतो. माझ्याबरोबर ना माझ्या नेत्यांनी, ना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, ना इथल्या नेत्यांनी, ना ह्या कार्यालयात या विषयावर मी भैरीची शपथ घेऊन सांगतो की बाबा लोकसभा तुम्हाला, विधानसभा तुम्हाला, आणि मग सगळ्या बाकीच्या पुढच्या आम्हाला, माझ्याशी तरी चर्चा केलेली नाही. किंवा मला पण उद्धवजींनी किंवा सुप्रियाताईंनी असं, कारण मी सुप्रियाताईंना भेटलो, सुप्रियाताईंना भेटल्यानं सुप्रियाताई म्हणत असं नाही, रमेशराव किराणा चिपळूणची आम्हाला पक्षाला दिलेली उमेदवारी आहे, ही बाय डिफॉल्ट तुमच्याकडेच काय, तुम्ही उपनेता, तुम्ही लढलात, आणि आता इथं तर सुप्रियाताई म्हणे तुमची सून उभी राहते. असं आम्ही सगळ्या चर्चेत गेले 2 महिने ऐकतोय. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस राज्यामध्ये आम्ही ही जागा शिवसेनेकडे मागितलेली नाही, म्हणून तर तिने आम्हाला होकार दिला ना. आणि म्हणून तर तुतारी पक्षाचा नगराध्यक्षाचा मी सुप्रियाताईंचे, पवार साहेबांनी, शजीने आभार मानतो. त्यांनी एबी फॉर्म दिला नाही. आता अजितदादांनी कसा एबी फॉर्म दिला हे मला रत्नागिरीच्या जनतेला कधीतरी आता 8-5 दिवसात परत विचारायचं आहे. नाही, पण आता काय नाही शहराध्यक्ष पण आहे. कुठलं? अजित पवारांनी काय एबी फॉर्म दिला? मी कोण करणार? अजित पवार महायुतीमधले आहेत ना. मी फक्त वस्तूच सांगितलं. तुमच्याशी चर्चा झाली होती, आपल्याही होत होते की आम्हाला रत्नागिरी नगराध्यक्ष. बरोबर आहे ना, ही त्यांचं मत आहे ना, त्यांची मागणी होतीच ना, शेवट पण होती. चर्चा झाली होती. हो. परंतु वरिष्ठ पातळीवर जर नाही, ते म्हणतात मागणी होती इथपर्यंत ठीक आहे, पण बाळमानेंनी परस्पर प्रचार सुरू केला आता उमेदवारी कसं? देण्याच्या अगोदर. नाही कसं आहे, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किंवा पूर्वीचा एकत्रित शिवसेना ही ऑलरेडी लाईव्ह असे 24/7 प्रचार सुरू. म्हणजे काय, आम्ही 24/7 सामाजिक कामच करतो. आता मी पदयात्रा काढली, रस्ते खराब, लोक शिवाय घालायला लागली, दुसऱ्यांनी कोणी काढू नये कोणी म्हटलं नव्हतं. आता मला समस्या दिसली, आम्ही ती समस्या घेऊन गेलो. देट इज अ कोइन्सिडन्स. आणि शेवट माझं तर मत आहे, सगळ्यांचा आदर राखून मी म्हणेन, आता राजकारणाचा पोतच बदललाय. साहेब आता किती धांदल करतात, पहाटे पहाटे 4 वाजेपर्यंत उद्योगमंत्री उमेदवार जाहीर करतात, इकडचे पळव, तिकडचे पळव, ह्याला धनुष्य दे, त्याला खाली. आमच्या ह्या कोरगाव तर काहीला काल तर एक विषयाला पण सांगतो, मागं घेण्याकरता तुझा मुलग्याचं काहीतरी झालं, आजारी पडलाय, 2 नंबर शाळेत असतो म्हणून कोणतरी फोन केला, ती बिचारी धावत गेली, तिथं 4 टगे होते, तेव्हा तू मागं घे, 5 का 10, 10 का 15, 15 का 20. काय वाटेल दिस, काय चाललंय? ह्या बिचारी आर्या आमची मारुती मंदिरात तिच्या बाबांना फोन, कशाला लढते मला काय कळत नाही. आमचा अक्षय, त्याचं कौतुक करेन, अक्षय कांबळे जरा हातवर कर, पोलीस बॉईज आहे, रिटायर्ड पोलीस मुलगा, साधा पोरगा आहे, त्याला दम दाट्या, हे कर ते कर. पण आता तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्याकडनं पाठिंबा अजून मागण्याच्या कोणाकडून? आहेत का? म्हणजे कोणाकडून? बाहेर गेलेले आमच्यातून कोणी नाही बाई. हा बघा जवळ आहे शेजारी, असं काय करताय? नाही आता नाही 2 जागांवरती महाविकास आघाडीची झाली नाहीये, काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे. बरोबर प्रश्न आहे. नगराध्यक्ष पदासाठी मत मिळवण्यासाठी तुम्ही काही रिक्वेस्ट रमेश 100% करणार का? कसं आहे, हे राजकारण आहे. आम्हाला सगळेच आता महाविकास आघाडी तर आहेच साहेब. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अनकंडिशनल पत्र देऊन आम्हाला पाठिंबा दिला. बहुजन समाज पक्ष किंवा जे आंबेडकरी चळवळीतले सगळे पक्ष आहेत हे एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला 1 नंबरमध्ये आरक्षण नाही आहे महिलाचं. आम्ही खरे पुरोगामी महाराष्ट्रातील लोक आहोत. सर्वसाधारण महिला जागेवर एका आम्ही मागासवर्गीय असलेल्या, आरक्षण असलेल्या जागे नसताना सुद्धा आम्ही तिथं उमेदवारी दिली. आम्ही किती पुरोगामी आहोत. त्यामुळं ती सगळी आंबेडकरी जनता सगळी आमच्या ह्या महाविकास आघाडीबरोबर आहे. बेसिकली काय महाराष्ट्रात काय महाविकास आघाडीबरोबर आंबेडकरी सगळे नाहीत ना, वेगवेगळं आहे प्रत्येकाचं. त्यांनी केलंय. त्याच्यावर मला बच्चू कडू साहेबांचा फोन आला होता, त्यांचा प्रहार जनशक्ती ना, तर तेही म्हणालेत की खाली काय 1-2 ठिकाणी 4 ठिकाणी आमचे उमेदवार उभे आहेत, पण नगराध्यक्ष पदाला शिवानी मिहीर मानेला
बच्चू कडू साहेबांनी सुद्धा आशीर्वाद दिलाय. त्यामुळं आता आमची महाविकास आघाडी आणखी लार्जर झाली. ऐकलं का ज्युलाताई? हां, म्हणजे ते गेल्याने काय फरक नाही पडले. कोण गेले? अहो इथे शेजारी आहेत, नाही गेले कुठे काय मला काय कळतच नाही. सर महायुतीमध्ये कुठे गेले? हो हे काय इथे आहेत? नाही हे काँग्रेसचे सर महायुतीमध्ये ती आमची हे फरजाना कुठे आहे? फरजानाला बोला फोन करून. नेते गेले ना. सर महायुतीमध्ये दिग्गज उमेदवार आहेत, 4-4, 5-5 टर्म निवडून आलेले उमेदवार त्यांना आहेत. लोक घरी पाठवणार आहेत. बदल तुम्ही नवीन नवखे चेहरे दिलेले आहात, निवडून येतील काय? नाही, जनतेचीच मागणी ह्यांना आम्ही आता भेटलोय. कारण कोण काय करतोय माहिती आहे? तिकडे रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट, बिल्डिंगची कॉन्ट्रॅक्ट, नंतर कशी ती शिवभोजन थाळी, ते आपलं नाट्यगृह आहे ना, त्याच्या बाजूला आज आपण शिवभोजन थाळीला उद्या जाऊया. आहे काय थाळी चालू? त्याच्याकडे माझ्याकडे बरेच लोकांनी तक्रार केल्या, न जेवता पण पावत्या चालू आहेत तिथे. तर RTI मी टाकलाय शिवभोजन थाळीचा. आपलं जे नाट्यगृह आहे ना, आपण एकदा जाऊया शिवभोजन. आम्हाला नाही मिळणार शिवभोजन, आम्ही वरिष्ठ आहोत ना काय ते. सर पण हां. महायुतीमध्ये समोरचे उमेदवार आहेत सगळे आर्थिक बाबतीत आहेत. अशा वेळी सर्व खूप चांगला मुद्दा आहे, खूप चांगला मुद्दा आहे. सामान्य मध्यमवर्गीय लोकांना तुम्ही कार्यकर्त्यांना तिकीट दिलेले, अगदी बरोबर. त्यांच्यासमोर टिकू शकतील का? आणि हीच का टिकतील? हीच तर लोकशाही आहे. आणि म्हणून आम्ही मनानं श्रीमंत असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्या आहेत. यशवंतराव चव्हाण साहेबांनी कऱ्हेचं पाणी नावाचं एक आत्मचरित्र दिलंय. त्याच्यात त्यांची आई आर्थिकदृष्ट्या गरीब होती, पण त्यांनी असं म्हटलं होतं की माझी आई मनानं श्रीमंत होती. तसे माझे सगळे कार्यकर्ते असे श्रीमंत विचारानं कडवड बांधिलकीच्या 32 अधिक 1 33 शिवानी चमत्कार होणार नाही, मिरॅकल होणार. शिवसेना महायुतीच्या वतीने नारळ फोडून प्रचार पत्रक काढून प्रचाराला सुरुवात केलेली आहे. महाविकास आघाडीचे जे आपले उमेदवार आहेत ते असे काय प्रचार पत्रक किंवा निवडणुका नारळ वगैरे काय फोडणार काय? झाले सुरू, संपू केव्हाच सुरू झालंय. तुमच्यावर पोचलेले नाही राजा, ह्यांना तुम्ही बातम्या पाठवत चला. नाही नाही, तेव्हा सगळे झाले 16चं काम. हे सगळं तुम्ही म्हणताय जनशक्ती गरज, अशातून सुद्धा लोकांना त्यांच्या बाजून दिला तर तुमचं काय म्हणणं असतं? नाही नाही, ऐका जरा बोल नका. कसं आहे, मी गेल्या वर्षी भारतीय जनता पार्टीची 40 वर्षाची माझी परंपरा आणि माझ्या वडिलांची 24 वर्षाची परंपरा सोडून निव्वळ हे जे काही इन्कमिंग भाजपमध्ये चाललंय आणि गद्दार शिवसेनेबरोबरची जी काही युती झाली 19 सालामध्ये, एकत्रित शिवसेने भाजप आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला. आम्ही उमेदवारी जर भरला नाही तर तेव्हा पण मला काही करता आलं असतं. पण कडेलोट झाला. 2024ची लोकसभा निवडणुकीच्या वेळेला अगली बार 400 पारचा नारा देणारा मीच कार्यकर्ता. नारायणराव राणेसाहेब निवडून आणण्याकरता आम्ही काही नाही किती खारीचा वाटा केलाय असं मला वाटतं. त्यावेळेला खरं तर महायुती होती, हे सगळे बंधू प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या सगळ्या होत्या. तेव्हा 1,11,000 मतं आमच्या नारायणराव राणे साहेबांना मिळाली नाहीत खासदारकीला. त्यांना मिळाली 75,000 मतं ऑर्गॅनिक भारतीय जनता पार्टीची. मी तेव्हा भाजपमध्ये होतो आणि तेव्हा राऊत साहेबांना आमच्या 85,000 मतं मिळून 10,000चं राऊत साहेब लीड. बघा राजकारण कसं आहे. भारतीय जनता पार्टीच्या मतदारांनो, राष्ट्रीय सुसंघाच्या कार्यकर्त्यांना हे ऐका. आणि विधानसभेच्या वेळेला जेव्हा विषय आला तेव्हा मला प्रॉमिस केलं होतं तुला आम्ही काही नाही कधी पोस्ट देऊ. कारण 2011 साली राज्यसभा मला लढायला दिली गडकरी साहेबांनी. 100% आमच्याकडे विजयाचा आकडा नव्हता, पण एक बाळमाने आपला कार्यकर्ता आहे त्याला प्रमोट करूया. मला म्हणाल तू चिंता करू नकोस, आज तू जरी पडलास राज्यसभेला, कारण आपल्याकडं शिवसेना मनसे 11 सालातली गोष्ट आहे आणि भाजप म्हणून आमच्याकडे काहीतरी आम्ही तत्कालीन एकत्रित शिवसेना आम्ही काहीतरी 92-93 आणि राजसाहेबांचे 12 आणि शेका पक्षाचे 3. मला अशी काहीतरी 105 मतं पडली आणि तिकडं मतं पडली. मला तिकीट दिलं होतं. त्याच्यानंतर 19ला मला दिलं नाही. आणि मी एक पॉलिटिक्समध्ये काहीतरी एक विचारधारा म्हणजे एकात्म मानव दर्शन हे जे काय आम्हाला शिकवलं स्वर्गीय प्रमोद महाजनांनी किंवा गोपीनाथ मुंडे साहेबांनी, सगळ्या लोकांनी, अंत्योदय ही आमची विचारधारा, हे घेऊन मी काम करत होतो. पण आता लोकसभा झाल्यानंतर आमच्या नेत्यांचे तेवर बदलले आणि ते म्हणाले आता नाही, आता महायुती झाली. म्हणजे मी म्हटलं लोकसभेला ज्यांनी काम नाही केली त्यांना तुम्ही परत कसं तिकीट देणार. आणि म्हणून मग मी बैठक घेऊन कार्यकर्त्यांची गणपतीमध्ये सप्टेंबरला गेल्यावर अगदी व्यवस्थित सगळ्यांना सांगितलं की जर माझ्यावर सातत्याने अन्याय होणार असेल तर मी अजून 5 वर्षांनी 65 वर्षाचा होणार आहे.
माझा आज वय 60 आहे आणि लोकांचा मला पाठिंबा आहे आणि म्हणून मग नाईलाज त्यावेळेला झाला. पण मी सॅटिस्फाईड आहे आज. मला 72,000 ऑर्गॅनिक मतं तुमच्या काय त्या धनशक्तीच्या विरोधात मिळाली. म्हणजे इट इज अ मेरिट. मग सलाम मी मतदारांना करेन. आणि त्यामुळे आता सुद्धा हे सगळं करत असताना मला लोक भेटत होती, लोक सांगत होती की तुम्ही आता समर्थ पर्याय म्हणून नेतृत्व उभं करून तुमची टीम उभी करा. योगायोगानं सर्वसाधारण आरक्षण पडलं. आमच्या शिवानीताईच्या नशिबात राजयोग आहे आणि त्यामुळं राजेशचा राजयोग इथं होणार. आप्पा सळवींची ती नात आहे, बाळमानेची ती सून आहे आणि सगळ्यात म्हणजे ती रत्नागिरीकरीण आहे, सुशिक्षित एज्युकेटेड आहे. त्यामुळं आता धनशक्तीच्या विरोधात मी लोकांनाच सांगले तुम्ही सावध राहा आणि त्यामुळे लक्ष्मी दर्शनाचा लाभ घेऊ नका, नाहीतर असे कसे रस्ते खराब होतात आणि कमरा कशा मोडतात, स्पॉन्डेलिटीज कसा होतो, अपघात कसे होतात वगैरे वगैरे. जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा छुपा पाठिंबा आहे का आपल्याला? नाही मला याला सोडून माझा प्रश्न आहे. जरा त्या बिचारीशी बोलतो ना नंतर तुझ्याशी, काय काळजी करू नका. बरोबर आहे, चांगला प्रश्न तुझा. कसं असतं माहिती आहे का, भाजप हा एक विचाराच्या बांधिलकीचा पक्ष आहे आणि त्यामुळे आता त्यांनी तर भाजपचे 4 उमेदवार पळून धनुष्यवर उभे केले. म्हणजे भाजप 10 जागा मागत होते, त्यांना 10 जागातले 4 जागा जर दिल्या असं 10 झाले असते. पण कसं आहे, मी परवा पण म्हटलो तर 2007ला काय ते की 6ला आमचे कैलासवासी उमेश शेट्टे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आत्ताचे उद्योगमंत्री एकत्र होते. 16 नगरसेवक त्यांचे निवडून आले होते. आमचे भाजपा शिवसेनेचे 12 होते. त्यावेळेला उमेश शेट्टे साहेब नगराध्यक्ष होऊ नये म्हणून ह्याच बशीरभाईंनी बॉयकॉट केला होता नगरपालिकेत आणि ह्या उदय सामंत साहेबांच्या आशीर्वादाने आलेच नाहीत. काहीतरी 5-6 जण कोणतरी आले की नाहीच आले, मला वाटतं 16 नाही आले ना ते. हा नाही, उमेश शेट्टी बिचारे आले ते होते असं कारण आम्हाला आमची 12 मतं मिळाली. म्हणजे रत्नागिरीला पहिल्यांदा जर गद्दारीनी बेईमानी कोणी शिकवली तर ती 2006च्या नगरपालिकेत. त्यामुळे त्याच्याविषयी काय पुढं बोलावं आता, आणि म्हणून लोक पण ह्या सगळ्या विषयाला कंटाळलेत. त्यामुळे आता लोकांना बदल हवाय आणि आम्ही लोकांना विश्वास दिलाय की ठीक आहे, जे काय झालं तुम्हाला मला माहिती आहे. आजपासून आम्ही प्रचारामध्ये आमचे जे मुद्दे आहेत ते आम्ही काय करणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडी म्हणून शरदचंद्र पवार काँग्रेस पक्ष, त्याचं इंडियन नॅशनल काँग्रेस पक्ष, बहुजन समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बच्चू कडूंची प्रहार संघटना, असं म्हणून आम्ही एक आदर्श ब्युटिफुल एक मॉडेल आम्ही करतो की रोल मॉडेल रत्नागिरी. ही सावरकरांची रत्नागिरी कर्मभूमी आहे, बाळ गंगाधर टिळकांची ही जन्मभूमी आहे आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा या ठिकाणी येऊन गेले. अशी मोठी बापूसाहेब पळेकर खासदार झाली, कुसुमते अभ्यंकर आमदार झाल्या, शिवाजीराव गोताड आमदार झाले, शिवाजीराव जड्यार आमदार झाले, शामरावजी पेजे खासदार झाले, AC हसनेन आमदार झाले. हे खूप ही चळवळीतली सामाजिक माणसं होती आणि त्यामुळे कल्चर होतं ह्या रत्नागिरीला. आज काय त्या कल्चरचं झालंय मला वाईट वाटतं आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आम्ही एक चांगल्या प्रकारची विकसित रत्नागिरी, ज्याच्यामध्ये आधुनिक सगळ्या सुविधा असतील, गटार ड्रेनेज सिस्टम असेल, वैद्यकीय सुविधा असतील. आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची कन्सेप्ट जी मुंबईमध्ये आहे ती आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये करणार आहोत. आता क्रीडांगण, सकाळी एक माझाच मित्र प्रसन्न पेठे हा मला वॉक करताना मला भेटला नाचण्याच्या शांतीनगर स्टॉपला. थांबला. मी म्हटलं कुठे चाललास? तर बाजूला मुलगा गाडीत बसला होता बॅट घेऊन. म्हटलं इकडं कुठं क्रीडांगण? क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे. तो नाही म्हणाला, हल्ली ते काय बॉलिंग आली काय म्हणतात ते नाचण्याच्या तिकडे आहे ते काय टर्फ. म्हटलं अरे राजा, तुझे आजोबा तुझी आजी नगरसेविका होत्या काकू प्रभावतीताई पेठे. म्हटलं ह्या मुलाला माहिती नाहीये. त्याच्यानंतर गौरी मगाशी आता मला भेटली टिळकाळीमध्ये, तिला हा जोक सांगितला. म्हटलं की तुझा मुलगा तिकडे टर्फला कुठे जातो? डॉक्टर केळकर साहेबांनी बांधलेलं सुंदर स्टेडियम आहे त्याचा म्हटलं काय उकिरडा केलात की काय? उकिरडा केलात की काय? तर ते हसन साहेब तेवढं काय बोलू नका. म्हटलं मी म्हटलं एवढं स्टेडियम मोठं आहे, गेल्या 4 वर्षाच्या स्टेडियमचा उकिरडा झालाय. अशी स्थिती आहे. म्हणून चांगली क्रीडांगण आम्हाला बनवायची आहेत. आणखीन एक दुसरं एक नवीन कल्चर रत्नागिरीत निर्माण झालं, तेवढं सांगतो. तुमचा क्वेश्चन असेल तर आपण आटप्त घेऊया. ते म्हणजे हल्ली एक नवीन झाले, 5 वर्षाची टर्म असते आणि 2.5 वर्षांतर साहेबांच्या मनात आलं म्हणून नगराध्यक्षाचा राजीनामा. व्हॉट इज दिस? हा जनतेचा अपमान आहे, लोकशाहीचा अपमान आहे. हा एखादा आजारी पडला, बेडवर होता बा आमचा नगराध्यक्ष, असा काहीतरी दीर्घ त्याला आजार झालाय आणि तो काम करू शकत नाही,
तर आमचे राहुल पंडित आमचे पूर्वी होते सैनिक, राजन साळींबरोबर होते, माझ्याबरोबर होते, त्यांचा 2.5 वर्ष राजीनामा, ते भैरीचे जवळ काय चाललंय हे. आले कोण, तो बंडोबा बिचारे आमचे, काय हे चाललं, मी कोणाच्याही मनात आलं. हे लोकशाही आहे ना. बरं त्यावेळेला पण हे गेले होते, टांगा पलटा झाला होता, पण तिरंगी लढत झाली. आमचे दीपकराव पटवर्धन भाजपकडून उभे राहिले, आमचे मिलिंद कीर झाले उभे राष्ट्रवादी पवार काँग्रेस, त्यांची घड्याळ होती ना निशाणी, आणि ह्या साहेबांची धनुष्य. आता पुढच्या वेळेला काय असेल मला माहिती नाही, पंजू साहेब पुढच्या वेळेला धनुष्य असेल की काय असेल मला माहिती नाही. आता ह्या तिरंगी फाईटमध्ये झालं नाही तर लोकांनी तेव्हा पण राग होताच, आता सुद्धा राग होताच. आता तुम्ही काढा विधानसभेचं मतदान, फक्त प्रभाग क्रमांक 10 भारतीय जनता पार्टीचा पारंपरिक मध्ये की ज्याच्यामध्ये मी आयुष्य घातलं, संघटना आम्ही उभी केली विठ्ठलमध्ये, अशोकराव मयेकर, प्रमोद रेड्डी, नंतर माता राजू तोडगणी. प्रभाग क्रमांक 11 जिथं समीर तिवरेकरांना मागच्या वेळेला आम्ही तिकीट दिलं, त्या रसाळताईने आम्ही तिकीट दिलं. हे भाजपचे पूर्वीपासूनचे मतदारांचे स्ट्रॉंग बालेकिल्ले आहेत. इथं 1000-2000 मताचं लीड मिळालं, म्हणजे मी घरचा आहे. परंतु देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हावेत म्हणून ह्या साहेबांना तिथं त्यावेळेला मतदान झालं, आणि त्यामुळं ते जर सोडलं मतदान तर ह्या पुऱ्या शहरात साहेब किती 5व्या वेळेला ना, 5व्या वेळेला निवडून आलेत. पण फक्त 2004ला साहेबांनी तो बहरविहेर काय केला होता ना, आम्ही थोडे गाफील झालो, कारण गीते साहेबांना आम्हाला 34,000 मताधिक्य होत्या रत्नागिरीत, थोडी राजन साहेबांनी कृपा केली, तर त्यामुळं ते झालं. बाकी ह्या शहरानं कायम केलंय. आणखीन एकच आठवण सांगतो, डॉक्टर केळकर साहेब 75 साल निवडून आले ना, माझे कैलासवासी वडील यशवंतराव माने हे जनसंघापासूनचे कार्यकर्ते होते, आणि त्या मिरकरवड्यात पणतीवरती हेमंत वंजू साहेब पणतीवरती हसन खान पठाण नावाचा माणूस जनसंघाचा निवडून आला होता. ती ही रत्नागिरी आहे. आणि 50 वर्षांत आता क्रांतीपदी यशवंतराव मानेंची नाचसून, त्यामुळे मी जनतेला तुमच्या वतीनं अपील करेन, 50 वर्षापूर्वीचा इतिहास आठवे. यशवंतराव माने, डॉक्टर केळकर, बापूसाहेब परुळेकर, कुसुमती अभ्यंकर, जनुभाऊ काळे, रामदासजी देशपांडे, रवींद्र सुर्वे तेव्हा होते, या आमच्या ह्याचे वडील, ही सगळ्या मंडळींनी त्या काळात इथं थेट नगरसेवक करून निवडून आणलं होतं. तीच ही रत्नागिरी आहे. आणि मला आता असं वाटतंय की रत्नागिरीकरांनी मन बदललंय, मत ठरवलंय. आम्हा महाविकास आघाडीच्या यांना सगळ्यांना बहुमतानं 32+1 हा. माझा एक प्रश्न आहे, मराठा समाज उमेदवार तुमचा मराठा असल्यामुळे मराठा समाजाची मतं नाराज असलेले आमदार राजन साळवी आणि भाजपवर असलेले तुमचं प्रेम किंवा भाजपच्या काही लोकांचं अद्यापही तुमच्यावर प्रेम आहे, त्याचा फायदा तुमच्या उमेदवाराला होईल? आता असं आहे की आम्ही कधीच सामाजिक राजकारण करत नाही, ना राजेश सावंत करत, ना बाळमाने करत. आता मला कळत नाही, मंत्री महोदय समाजाच्या बैठका घेत आहेत, आणि भाजपने RSS हिंदू हिंदू म्हणतंय. त्यामुळे आता काल कुठेतरी भैरव मंगलकात एक समाजाची बैठक झाली, दुसरी काहीतरी मराठा समाज बैठक लावली होती, पण मराठा समाजातल्या जे निष्ठावान होते सांगितले असल्या काय करायच्या नाहीत बैठका, आपण हे सामाजिक ह्याच्यात बरोबर नाही, ही दुफळी पडेल. आणि त्यामुळे मला असं वाटतं की लोक हुशार आहेत. आता मी मराठा जरी असलो तरी मला कुणबी समाजानं, मला मुस्लिम समाजाने मतदान दिलं ना, तर रत्नागिरीमध्ये वाईट कल्चर आणण्याचं काम चालू आहे, पण लोक त्याला दाद देणार नाहीत. एक प्रश्न तुमचा खूपच छान आहे. 64 वर्ष आम्ही संघ आणि भारतीय जनता पार्टीत काम काढलं, तेव्हा आपल्या वतीनं मी सगळ्यांना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय संघाच्या मतदारांना विनंती करणार आहे, लोकसभा विधानसभेची ही निवडणूक नाही, ही निवडणूक बाळमानेची नाही, ही निवडणूक शिवानी माने, ही निवडणूक रत्नागिरीकरांची आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांची अस्मिता जपण्यासाठी सगळ्या विचाराच्या लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते येत आहेत. 25 ठिकाणी 26वी शिवानी मशाल आहे, 4 ठिकाणी तुतारी वाजवणार मनुष्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचा आहे, एका ठिकाणी वॉर्ड नंबर 8ला आमची फरजाना दाऊद त्या ठिकाणी उमेदवार आहे, तिची निशाणी हात आहे. एक बसपचं 1 नंबरला आमच्या सांचीताई त्या ठिकाणी आहेत, आणि एक आमच्या मयेकर ताई, मैथिली ना, सो मैथिली मयेकर ह्या आहेत. त्यामुळं सगळ्यांना आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्या असं आमचं म्हणणं राहील. नाही, पण रमेश किराणी स्टंट केला का एवढी पत्रकार परिषद? हो, ते त्यांना विचारा ना. ते त्यांचे इथे कार्यकर्ते उमेदवार आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, नाही मग शो केला का? नाही, शो नाही केला. त्यांचं म्हणणं आजही बरोबर आहे की त्यांनी 3 जागा मागितल्या होत्या, आम्ही त्यांना 3 जागा दिल्या होत्या. यांनी 6 जागा मागितल्या होत्या, आम्ही त्यांना दिल्या होत्या. पण वस्तुस्थिती ग्राउंड रियालिटी अशी झाली
परत मिळून तुम्ही जरा उशिरा आलात. वॉर्ड नंबर 13 आणि वॉर्ड नंबर 16 मध्ये जर नगरसेवक उमेदवाराला मशाल चिन्हाचा उमेदवारच नसता तर आमचं नगराध्यक्ष पद खूप धोक्यात आलं असतं असं मला कार्यकर्त्यांनी सांगितल्यामुळे मी कीर साहेबांची माफी मागतो. मी मिलिंद कीर साहेबांची माफी मागतो. रमेश कीर मी बोललो होतो, परंतु मला असं वाटतं आजही जर आपण एकत्र आलो, आपले 32+1 शिवाने आली तर 10 नगरसेवकांना एक स्वीकृत नगरसेवक जातो. मी काही 30 जणांना आश्वासन देणार नाही, पण मी 3च जागा कसा योगायोग आलाय बघा. त्यातल्या 2 काँग्रेससाठी स्वीकृत आम्ही देऊ शकतो, एक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेससाठी देऊ शकतो. मी जे 3 आहे तेवढंच बोललोय, पण आता मी काय काय ऐकलंय महायुतीमध्ये स्वीकृत साधारण 30 जणांना आश्वासन दिलेली आहेत. तुम्ही स्थानिक पातळीवरती एकंदरीत परिस्थिती बघून निर्णय घेतला इतकं ठीक आहे, पण कालच्या पद्धतीने मॅसेज असा वेगळा गेला. म्हणून आज पत्रकार परिषद आहे, मेसेज चांगला जावा. हो बाळासाहेब, आता जे बोलला 1 मिनिटात बोलायचं, यस, 1 मिनिटाच्या वरती नाही गेलं. फापट पसारा करायचा नाही. यस, धन्यवाद, आभार सगळ्यांचे. हे कोणचं काढायचं आहे? हो यस, थँक्यू आल्याबद्दल. हो यस, हे आता देऊ, हे देऊ. हो तुम्ही निघा, घरी जा तू बिंदास. ए थांब, ही पाहिजे, जाऊ. बरं बस शिवानी, 2 मिनिटं बस. जरा बसा. हे काढू की असू दे, 2च मिनिट, हे असू दे. दोन यस, 1 मिनिटातला बाईट द्यायचा, राईट. अच्छा, मग हे तुझं वेगळं आहे. आता कोणाला देऊ तेवढा बाईट सांग. नाही, कॉमनच आहे. कॉमन आहे, फक्त 1 मिनिट. ओके. हे रेडी काय? जरा एकदम शॉर्ट मध्ये. डॅशिंग बोला. हा.